इतिहास बोलता है। काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहित नाही का ठाकरेंना। होय होय नारायणराव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे। तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे। तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे। 1990 ला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती, त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणेसाहेब। राणेसाहेब, तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली, त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता। तुमच्यावर खटला चालवला गेलाय। तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002 ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली, त्याचाही आरोप तुमच्यावर होता। यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय। 2009 ला राणेजी, तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता। हा तुमचा इतिहास आहे। तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे, तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली आहे। नारायण राणे, तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात। हा तुमचा इतिहास मला माहित आहे। तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का? कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल, श्रीधर नाईक असेल, अंकुश राणे असतील, अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे। तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही। नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे, तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे।